म्हणताय काय? अरे ही तर खूपच चांगली बातमी आहे. गणपती बाप्पाचा चमत्कार आहे. इथे मी प्रार्थना केली आणि माझी कटकट सुद्धा मिटली. सर काय झालं? अरे टप्पू, या गणपती बाप्पाने तर कमालच केली. 15 वर्षांपासून माझ्या जमिनीची केस चालू होती, ती आज गणपती बाप्पाने क्लिअर करून टाकली. मला तब्बल 5 करोडचा फायदा झालाय. 5 करोडचा. पण सर तुमचे पैसे? अरे त्यांना माझ्याकडून दान दिलं असं समजा. बोला गणपती बाप्पा. हो मेहता साहेब, आता एखादा तास आराम करूयात, मग रात्री जेवण केल्यावर अब्दुलच्या दुकानात भेटूयात सोडा प्यायला. हो ओके ओके मेहता साहेब. अरे दया, 1 कप चहा तरी आण. अरे आज काय झालंय तरी काय तुम्हाला? काय? अरे विसर्जन करून आलोय, त्यानंतर किती वेळा तुम्ही तुमच्या पोटात चहा विसर्जित केलाय माहिती आहे का तुम्हाला? 2 तासात तुम्ही 4 वेळा चहा घटा पिऊन नुसता गटकलाय. हो मग? अरे काय तर, माझी आई नेहमी म्हणते की जास्त चहा शरीरासाठी नुकसानकारक असते, आणि तुम्ही आहात जेव्हा पण घरी असता ना तेव्हा दया छान, दया छान, दया छान असं बोलून चहावर चहा नुसती कटाकट पितच असता. मी हे चहावर चहा ढोसत राहतो, त्याचं खरं कारण तू आहेस. मी काही समजले नाही. ठीक आहे, मग समजावतो. जरूर. दया, मी जो एवढा चहा पितो त्याचं कारण तूच आहेस. हो तूच आहेस. माझ्या चहाचं कारण फक्त तूच आहेस. हो नाही समजले, मी नाही समजले. तुमच्या चहाचं कारण मी नाही समजले. अरे ज्याची बायको आपल्या नरम नरम हातांनी दररोज टेस्टी टेस्टी गरमागरम सुगरणी सारखं जेवण बनवत असेल आई, आणि ज्याच्या बायको चहाचं मिठाचं पाणीही साखरेसारखं गोड लागत असेल आई, तिच्या हातचं चहा पिणं आई म्हणजे प्रत्येक क्षणी आनंद, उत्सव आणि नवरात्र आहे. आई नाही, अजूनही मला काही समजलं नाही. ठीक आहे, मग आता मी विस्ताराने समजावतो. दया, आज तुझ्या समोर मी माझ्या जीवनातलं रहस्य उघड करतोच. रहस्य? दया, खरं तर चहा पिणं तर एक बहाणं आहे. खरं सांगायचं तर तुला सारखं बघण्यासाठी, तुला सारखं भेटण्यासाठी मी चहा पिण्याचा बहाणा करतो. जर तुला बघण्याच्या बहाण्याने मी सारखं चहा पिणं हे गुन्हा असेल, तर हा गुन्हा मी करत राहीन. यामुळे जर माझी तब्येत बिघडली तर बिघडू दे, पण मी तुझ्या हातचा चहा पीत राहीन, पीतच राहीन दया. हो माझा फिल्मी बाबू, तुम्ही तर असं म्हणताय
जसे की मी घरात असते आणि तुम्हाला भेटतच नाही. हो, मग तूच सांग ना, कधी भेटतेस? मी जेव्हा पण घरी असतो तेव्हा तू घरकामात किती बिझी असतेस, माझ्या समोर येतच नाहीस. म्हणून तुला सारखं सारखं भेटण्यासाठी, तुला डोळे भरून बघण्यासाठी मी सारखं तुझ्याजवळ चहा मागतो. म्हणजे तू सारखं सारखं चहा घेऊन माझ्या समोर येत राहावस आणि मी तुला डोळे भरून बघत राहावं, बघत राहावं, बघत राहावं, बघत राहावं. आता समजलं माझी राणी? समजले माझा चहा राजा. चहा राजा. मम्मी, पप्पा, दया चहा आण. हा, आणते टप्पू बाळा. मम्मी, पप्पा, पप्पा, मम्मी कुठे आहे? मम्मी. अरे काय झालं काय? तुम्ही सगळे इतके खुश का वाटताय? अहो पप्पा, गणेशोत्सवाची आमची मेहनत सफल झाली आहे म्हणून आम्ही खुश आहोत. खरंच बाळांनो, मानावंच लागेल. या वेळचा गणेशोत्सव एकदम वेगळा होता. हो हो बापूजी, एकदम वेगळा होता. हो आजोबा, यावेळी गणपतीच्या कृपेने आम्ही जसं तसं ठरवलं ते सगळं तसं झालं. आणि गणपती बाप्पाचं दर्शन करायला येणारे सगळे एकदम खुश होऊन परत गेले. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. खरंच टप्पू सेना, गणपती उत्सवाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची पाठ थोपण्याची आणि टाळ्या वाजवण्याची इच्छा होत आहे, हो ना बापूजी? हा, यावेळी टप्पू सेनेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की टप्पू सेना नंबर 1 आहे. वा वा बेटा. गणेशोत्सवामध्ये सगळ्या सोसायटी मेंबर्सनी आमच्यावर जो काही विश्वास ठेवला आणि आम्हाला आयोजन करण्याची पूर्ण सूट दिली, त्यासाठीच टप्पू सेना तुम्हा सगळ्या सोसायटी मेंबर्सना रिटर्न गिफ्ट देणार आहे. रिटर्न गिफ्ट. हो. अरे वा. हो, विचार चांगला आहे. पण काय भेट मध्ये काय देणार आहात तुम्ही लोक? सोनू दे. हे घ्या. गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं. वा. हो 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 हो, चांदीचं नाणं. यात गणपती बाप्पा सोबत आई सरस्वती आणि आई लक्ष्मी सुद्धा आहे. चांदीचं नाणं टप्पू. आपल्या सोसायटीला बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड मिळाला आहे ना, म्हणून आम्ही विचार केला की गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांनाच चांदीचं नाणं द्यावं. सगळ्या सोसायटीला. अरे वा वा टप्पू सेना, वा. खूपच सुंदर रिटर्न गिफ्ट देताय तुम्ही सगळ्यांना. जीवनातील सगळ्या आस्थांचं प्रतीक आहे हे नाणं, ज्यामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीच्या आशीर्वादाबरोबरच सद्बुद्धीचे दाता आणि विघ्नहर्त्याची कृपा सुद्धा झळकते. बस, गणपती बाप्पाकडे माझी हीच प्रार्थना आहे की आमच्या या गोकुळधाम सोसायटीला आणि पूर्ण जगाला सदैव सुखात ठेव. बरोबर बरोबर बापूजी. चला चला फ्रेंड्स, भिडे अंकलच्या घरी. चला चला. बाय बाबा, बाय. चला. बापूजी, तुम्ही चहा घेणार? मी टपूच्या बाबांसाठी बनवणारच आहे. हो हो हो, बनव बनव. ह्यावेळी चहा. जेठ्या, या वेळेला चहा कोण पित? अरे, आता थोड्या वेळापूर्वीच तर तुम्ही म्हणालात दया चहा आण, आणि मी तुम्हाला म्हंटल देखील की टपूचे बाबा 2 तासात तुम्ही 4 कप चहा प्यायला देखील. 4 कप चहा. 4 कप चहा. किती? दया दया उघड. लबाड. हा, अगं माधवी, लवकर आण बटाटे वडे. किती वेळ? या बटाटे वड्यांमुळे माझी भूक आणखीनच चाळवत चालली आहे. माधवी. आले आले, जरा धीर धरा. घ्या, खा. वा 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 वा. अहो माधवी, जेव्हाही तुझ्या हातचे बटाटे वडे खातो ना, तेव्हा मला असं वाटतं की मी सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूरला पोहोचलोय. इश्श, काहीतरीच काय. कुठे तुम्ही कोल्हापूरला वगैरे अगं पोहोचलात? खरंच, तुझ्या हातात काय जादू आहे माधवी. काय चव आहे तुझ्या हाताला.
हे हात मला दे माधवी, हे हात मला दे. भिडे अंकल, भिडे अंकल, भिडे अंकल, भिडे अंकल. अरे टप्पूस आहे ना? अरे मुलांनो या ना. काय झालं? भिडे अंकल, आम्ही तुम्हाला पैसे तर दिलेच होते. हे घ्या, गणपती डेकोरेशनचा सगळा हिशोब यातच आहे. आणि बिलिंगच्या बाबतीत काही क्वेरीज असतील तर आम्हाला विचारू शकता. टप्पूस आहे ना, हा हिशोब राहू द्या बाजूला. तुम्ही सगळ्यांनी गणेशोत्सवाचं इतक्या चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं की मला पूर्ण विश्वास आहे की हिशोब सुद्धा परफेक्टच असतो. खरं सांगू तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू भिडे अंकल. वा 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 मुलांनो, मजा आहे तुमची. साक्षात तुमचे शिक्षक तुमची प्रशंसा करतायत बघा. माधवी, खरा शिक्षक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्यांची प्रशंसा करतो. आणि यावेळी टप्पू सेनाने कामगिरीच अशी केली आहे की ते प्रशंसेचे हकदार आहेत बाबा. खरंय खरंय. बाबा, गणेशोत्सवासाठी फक्त तुम्हीच नाही तर पूर्ण सोसायटी आमची प्रशंसा हो, करते. हो, करायलाच पाहिजे. सोनू दे ना ते. हो, हो. हो दे ना. आई, बाबा, तुमच्यासाठी टप्पू सेनाकडून गणपती बाप्पांचा प्रसाद. हो. हो. अहो काय बघू? काय सुरेख आहे. हो 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 मस्त आहे ना. हो, गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं. आणि सोबत सरस्वती आणि लक्ष्मी देवी सुद्धा आहे. हो, पण हे कशासाठी? भिडे अंकल, यावेळी टप्पू सेना सगळ्या सोसायटी मेंबर्सना प्रसाद म्हणून गणपती बाप्पाचं नाणं देत आहे. होय. अरे वा, वा वा. वा 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 टप्पू सेना, हे चांदीचं नाणं देऊन तुम्ही यावर्षी गणेशोत्सवाला एकदम अविस्मरणीय बनवलं. थँक्यू. थँक्यू थँक्यू. नाही, खरंय, एवढ्या वर्षांपासून मीही गणेशोत्सवाचं आयोजन करतोय पण माझ्या डोक्यात ही कल्पना कधीच आली नाही. खरंय. खरंच टप्पू सेना, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच कौतुकाला शब्द कमी. हो हो, खरंय खरंय. मुलांनो तुम्ही बसा हा, मी गरम गरम मस्त बटाटे वडे घेऊन येते. अगं, आणायची काय गरज आहे माधवी, आहेत ना गं. हे वडे कुठे आहेत? माधवी काकू, बटाटे वडे मस्त झाले तो. काय यार गोली. वड्या गोळ्या, कमाल आहे बाबा याची, खरंच. काय कमाल आहे मुलांना. अरे, मुलं ही देवाचं रूप असतात हे तर ऐकलं होतं, पण आज हे नाणं देऊन तुम्ही सिद्ध केलं, देवाचा आशीर्वाद दिलात आम्हाला. थँक्यू थँक्यू. अरे, थँक्स टू यू. खूप सुंदर आहे टप्पू सेना, थँक्यू सो मच. अरे, चांदीचं नाणं तर खूप छान आहे. थँक्यू. खूप छान. चला फ्रेंड, चला चला जाऊया. चला चला चला. बाय. अरे वा 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 वा, खूपच छान. धन्यवाद धन्यवाद गोपी, धन्यवाद. खूपच छान. अरे खोली तुम्हाला तू thank you, पण. तुम्ही हो खूप ना, छान. ये. सोनू, हे घ्या. अरे वा. खूपच छान, चांदीचं नाणं. वा. अरे वा वा टप्पू सेना. थँक्यू. Very good. खूप छान. Thank you. थँक्यू खूप सो छान. मच. होय होय, बल्ले बल्ले बल्ले. होय, 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 होय. अरे वा. बल्ले बल्ले, शाबास. चला चला, अजून इतरांच्या घरी जायचंय. ओय मित्रांनो, यावेळी आपल्या टप्पू सेनाने तर कमालच केली. किती चांगल्या प्रकारे गणपतीचा उत्सव साजरा केला आणि वरून सगळ्या सोसायटी वाल्यांना आशीर्वाद म्हणून ओय प्रसाद स्वरूप गणपती बाप्पाचं सोन्याचं नाणं सुद्धा दिलं. काय तुला सोन्याचं नाणं मिळालं? हो पोपू, मला तर सोन्याचं नाणं मिळालं. अरे भाऊ जेठालाल, मला तर चांदीचं नाणं मिळालं. अरे भाऊ, मला सुद्धा चांदीचंच नाणं मिळालं आहे. मग याला सोन्याचं नाणं कसं काय मिळालं? मला काय माहित भाऊ. अरे, आम्हाला पण चांदीचंच नाणं हो. मिळालं यार. मला पण चांदीचं नाणं मिळालं आहे. कसं वेड्यात काढलं. ओय मित्रांनो, मी तर मस्करी करत होतो. ओ यारो, ओय आपली टप्पू सेना एकदम सोन्यासारखी आहे. मग त्यांनी दिलेली वस्तू सुद्धा सोन्यासारखी झाली की नाही? हो हो, बरोबर आहे बरोबर. हो हो, सावजी भाऊ, तुम्ही म्हणताय ते तर बरोबर आहे, पण तुम्ही जे प्लंबिंग आणि मोटर रिपेअरिंगच्या कॉन्ट्रॅक्टचं बजेट दिलंय ते खूप जास्त आहे. सोसायटी इतकं अफोर्ड करू शकत नाही भाऊ. हा, जर तुम्ही बजेट कमी करत असाल तर मी हॅलो हॅलो हॅलो, बघा
बजेट कापायला सांगितलं तर फोनच कट केला. बरोबर आहे. दे, हा, दे, द्या, दे. द्या. घ्या भावा घ्या, हा सोडा टप्पू सेनाच्या नावावर घ्या. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. ते प्लंबिंग आणि मोटर रिपेअरिंगच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये 20% वाढ झाली आणि पाणी आणि विजेमध्ये 10% वाढ झाली. त्यामुळे आता आपल्याला मेंटेनन्सचे दर महिन्याला 50 रुपये वाढवावे लागतील. काय काय भाऊ भिडे, जेव्हा बघावं तेव्हा मेंटेनन्स वाढवण्याबद्दल तू बोलत असतोस. ओय भिडू, जेव्हा आनंदाची गोष्ट असते तेव्हा तू त्याला पंक्चर का करतोस रे? मग हो भिडू, म्हणजे भिडे काय सारखं ते सोसायटीचं टेन्शन घेऊन फिरत असतोस भिडे. तुझ्यापेक्षा तर ती पोरं बरी. हो बरोबर बरोबर आहे. यात काय बरोबर आहे? अरे भाऊ, मुलांना आपल्या सोसायटीकडून कमी बजेट मिळालं तरी मुलांनी विचारून स्वतःचं डोकं वापरून कसं फर्स्ट क्लास आयोजन केलं की बजेटचा त्यांना त्रासही नाही झाला आणि सगळं किती छान झालं. हा, आणि वरून टप्पू सेनामुळे आपल्या सोसायटीला किती फायदा सुद्धा झाला. आणि प्रसाद म्हणूनच सगळ्या सोसायटीला गणपती बाप्पाचं चांदीचं नाणं सुद्धा ओय मिळालं. हो ना. बरोबर बरोबर. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, 6 वर्षापासून आपण सोसायटीचा गणपती उत्सव साजरा करतो. यावेळी 7व्यांदा. आजपर्यंत प्रसादात चांदीचं नाणं मिळालं असं कधी झालंय का? कधी कधीच नाही, कधीच नाही. नेवर नेवर. पहिल्यांदा असं झालं. मानावं लागेल की टप्पूने हे दाखवून दिलं की टप्पू एक सक्सेसफुल बिझनेसमॅनचा मुलगा आहे. करेक्ट आहे मेहता साहेब, करेक्ट आहे. जाडालाल, वाईट नको वाटून घेऊ, पण टप्पू मोठा झाल्यावर तुझ्यापेक्षाही जास्त हुशार बिझनेसमॅन बनणार नाही आहे. नाही, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? मला माहित आहे. आमच्यात तर एक म्हण सुद्धा आहे की मोर ना इंडा चितरवा न पडे. म्हणजे काय? म्हणजे असं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना बाबा. म्हणजे अरे म्हणजे असं की अय्यर भाऊ, माशाच्या पोराला पोहायला शिकवावं लागत नाही. अरे टप्पूच्या तर रक्तातच बिझनेस आहे ना, ट्रेंड आहे तो. अरे भाऊ, हे तर तेच झालं ना की शिक्षकांपेक्षा जास्त हुशार त्यांचे विद्यार्थी निघाले. अगदी बरोबर पोपटलाल. म्हणून अशा प्रसंगासाठी म्हणतात ना, गुरु गुळ राहिला आणि चेल्यांची साखर झाली. अरे म्हणूनच मी तर म्हणतो भाऊ भिडे, तू ना टप्पू सेनाकडून शिकवणी घ्यायला हवी. काय म्हणताय भावांनो? होय होय, पोपू म्हणतोय, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पोपटलाल, तुला म्हणायचंय काय? ओय पोपू म्हणतोय आतापासून ओय तू टप्पू सेनाकडून शिकवणी घ्यायलाच पाहिजे. अरे भाऊ भाऊ भाऊ, चेष्टा नाही, चेष्टा नाही. भाऊ भिडे, तू या सोडी आणि पोपटचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हा, अरे भिडे आपला खूप चांगला सेक्रेटरी आहे आणि सोसायटीचा कारभार खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. करेक्ट. नाही पण जेठालाल, एक कमी तर आहेच ना भाऊ. कोणती? भाऊ प्रत्येक वेळेला सोसायटीकडे फंड नाही म्हणून सगळ्यांना टेन्शन देत बसतो. ओ हा यार, दरवेळी नवीन नवीन नियम आणि अटींचं पत्रकच काढतो हा. हो बरोबर आहे. पॅसेजचा लाईट इतक्या वाजता बंद झाला पाहिजे, पाणी या वेळेपासून या वेळेपर्यंतच येईल. नाही म्हणजे हे काय आहे सगळं? बरोबर बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर हाती भाऊ. कधी कधी तर मला असं वाटतं जेठालाल की कुठल्या सोसायटीमध्ये नव्हे, एखाद्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतोय आणि हा सेक्रेटरी तिथला वॉर्डन आहे. ओय यारो, मी काय म्हणतोय, ओय भिडू आता रिटायर झाला पाहिजे. अरे 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 भिडे, अरे भिडे, अरे काय तुम्ही काय केलंस तू सोडी? ओय काय झालं जेठाप्रा, मी काही जास्त बोललो का? हो मग खूपच जास्त झालं भाऊ. ओ तेरी, ओ भिडू, ओय नाराज होऊ नकोस, जरा जास्तच बोललो यार. सॉरी सॉरी. ओय तू एक काम कर, रिटायरमेंट नको घेऊस, काही दिवसांसाठी सुट्टी घे. अरे भाऊ, तू राहू दे. भिडे ऐक, भिडे, अरे काय झालं? मित्रांनो, चेष्टा मस्करी स्वास्थ्यासाठी चांगली असते आपण सगळेच जाणतो, पण चेष्टेची काही सीमा असायला हवी की नाही? समजा तुमच्या चेष्टेमुळे कुणाचं मन दुखावलं जात असेल तर अशी चेष्टा करताच कामा नये. आता सोसायटीमध्ये हेच होत आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये सगळे मिळून भिडेची चेष्टा करत आहेत आणि ही गोष्ट थोडीशी सिरियस झाली आहे आणि भिडेने या चेष्टेला लावून घेतलंय आणि भिडे या चेष्टेमुळे नाराज झाले आहेत. आणि आता भिडे नेमकं काय करणार? मला तर वाटतं भिडे आता खूप मोठा तमाशा करणार, सगळ्या सोसायटीला डोक्यावर उचलून घेणार आहेत. आता भिडे काय करेल आणि या चेष्टेचा परिणाम
काय होईल हे तर तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही पाहाल माझ्यासोबत गोकुळ धामचा पुढचा भाग. बघत राहा, हसत राहा. एक मिनिट, कुठे जाऊ नका. एक महत्वाची गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे मला. हा, खूपच महत्वाची गोष्ट आहे. उद्या गोकुळधामच्या दुनियादारीचे 1500 भाग पूर्ण होत आहे. उद्या आहे 1500वा भाग. मग विचार करा किती मोठी धमाल असेल. मग तयार राहा 1500 किलोमीटरच्या हसण्यासाठी. तुम्ही पाहाल माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. आणि विचार करा, भिडे जो या चेष्टेमुळे दुखावला गेलाय तो काय करणार आहे. मोठा हंगामा होईल. चेष्टा जर सिरियस झाली तर अरे हे तर तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही माझ्यासोबत बघाल गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा आणि वाट बघा 1500व्या भागाची उद्याच. निघ ना. काय हो, काय झालं? अहो, काय झालं? काय नाही झालंय. ठीक आहे. अगं बरंच काही झालंय. मग मी तेच विचारते तुम्हाला, काय झालं? सोडा शॉपवर काहीतरी गडबड झालीये? शांतपणे सांगा. इतक्या वर्षांपासून एकमेव सेक्रेटरी या नात्याने मी जी मेहनत केली आहे त्याची काही पर्वाच नाहीये. मान्य आहे की टप्पू सेनाने या वर्षी गणपतीचं खूप चांगलं आयोजन केलं. सगळ्यांना चांदीचं नाणं दिलं. सगळे सोसायटीवाले मिळून त्यांच्या कौतुकांचे पाठ वाहत आहेत. मान्य आहे, मला मान्य आहे. पण त्यांच्या समोर माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट दाखवत आहेत. म्हणे की मी नेहमी फंडसाठी रडत असतो, पाणी आणि विजेसाठी बडबड करतो, मेंटेनन्स वाढवण्याच्या मागे असतो. आणि बोलतायत की मी सोसायटीला स्कूल सारखं बनवलंय. पण बरोबर बोलतायत सोसायटीवाले.